मुलांनी BMS झाल्यानंतर पुढे काय काय संधी आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगेन, आपल्याला काहीतरी मिळालं नाही म्हणून दुसरा कुठला तरी पर्याय घ्यावा. आणि आज जगामध्ये कशाला जास्ती मागणी आहे. काही मुलं तर अशी आहेत की मला MBBS लाच जायचं, पण असं का? नाही, MBBS ला जायचं हा हट्ट आहे. भारतामध्ये कसं झालंय, MBBS ला एक प्रकारची मान्यता मिळाल्यासारखं झाली की MBBS म्हणजेच वैद्यकामधलं सर्वोत्तम. MBBS सोबत सोबत BMS चा हा जो स्टडी आहे, तर हे आपण ड्युअल डिग्री म्हणून घेऊ शकतो. आता आपण घेऊ शकत नाही. आणि पूर्वी भारतामध्ये होतं, पुण्यामध्ये सुद्धा आपले अनेक डॉक्टर आहेत की जे ओरिजिनल MBBS केलेले पण आता प्रख्यात सुपर स्पेशालिस्ट झालेले. अरे नो, मला BMSच व्हायचंय. मला MBBS ला ऍडमिशन नाही मिळाली म्हणून मी BMS कडे वळावं. आजपर्यंत माझ्याकडे एकही मुलगा असा नाही आलाय की मॅडम मला 600 मार्क आहेत आणि मला BMS ला जायचं. ना आपल्या डोक्यावरती हे जे ब्रिटिश गुलामगिरी मधनं आलेलं आहे की ॲलोपॅथी म्हणजे सर्वश्रेष्ठ, बरोबर. असं आता जगात राहिलेलं नाहीये. आयुर्जिनॉमिक्स म्हणजे काय? आयुर्जिनॉमिक्स सुरुवात आहे ना ती पुणे विद्यापीठामध्ये माझ्या एका PhDच्या विद्यार्थ्याच्या प्रोजेक्ट मधनं सुरू झाली. डॉक्टर चोप्रांच्या मदतीने आम्ही एक ब्लाइंड स्टडी केला आणि त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं की या तिन्ही लोकांचं जे जेनेटिक सिग्नेचर्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. संपूर्ण जगामधल्या मोठमोठ्या लॅबोरेटरीज आणि वेगवेगळे सायंटिस्ट त्याच्यावरती कामं करतायत. एवढा मोठा झालेला आहे. विषयातनं गेलेला कोणता असा वेगळा अनुभव तुमच्या जवळ असेल तेवढा तुम्ही सांगा. माझी विद्यार्थिनी आहेत, ग्लोबल हेल्थ मध्ये PhD केली, समाजकार्यामध्ये अण्णा हजारांबरोबर काम केले एका बाजूला, दुसऱ्या बाजूला NH अंटियांबरोबर काम केलं. आता ती माझ्याबरोबर लॅन्सेट सिटीझन कमिशनची फेलो म्हणून काम केलं. नमस्कार. प्रत्येक यशस्वी करिअरची सुरुवात एक योग्य प्रवेशापासून होते आणि प्रत्येक योग्य प्रवेशासाठी लागतो योग्य मार्गदर्शक. एडुपाथ पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. एडुपाथ म्हणजे फक्त ॲडमिशन गायडन्स नाही, तर प्रवेशाचा स्मार्ट गेटवे आहे. इथून सुरुवात होते विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील करिअरचा प्रवास. आणि आपण अशाच एका क्षेत्रात बोलणार आहोत ज्याकडे आज संपूर्ण जग नव्या आशेने बघत आहेत, ते म्हणजे आयुष. नीट नंतर BMS, BHMS किंवा इतर आयुष अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणत्या संधी आहेत, संशोधन, इनोव्हेशन, स्टार्टअप आणि इंटरनॅशनल करिअरमध्ये या क्षेत्राचं भविष्य काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुष मंत्रालयाचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर, UGCचे माजी अध्यक्ष आणि जागतिक कीर्तीचे संशोधक प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन सर. सर, एडुपाथ पॉडकास्टमध्ये प्रवेशाच्या स्मार्ट गेटवेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, बरीच वर्ष झाले आम्ही बघतोय ह्या सगळ्या गोष्टी की मुलं MBBSचा रिझल्ट लागला की मुलं धावपळ करतात, इकडे तिकडे पळतात. कोणी MBBS ला ॲडमिशनला जातं, कोणी BMS ला जातं, कोणी BDS ला जातं. कारण हा सगळा पूर्णपणे कट ऑफ हा असतो त्यांच्या मार्कांवर, म्हणजे की नीट एक्झामच्या मार्कांवर. तर सर, आयुष हा एक विषय आहे की जो मुलांना आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे. माझ्याजवळ अशी बरीच मुलं आलीत की ज्यांनी मला म्हटलं की मॅडम मला BMS ला ॲडमिशन पाहिजे. नक्की ह्या येत्या काळामध्ये सर आयुषमध्ये काय काय बदल झालेत, प्लीज तुम्ही आमच्या मुलांना सांगू शकाल? नाही, चांगला प्रश्न आहे. आयुष म्हणजे पहिल्या प्रथम आपण लक्षात घ्या की आयुष हे एक ॲक्रोनेम आहे. AY आयुर्वेद आहे, त्याच्यामध्ये योगा आहे, युनानी आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे. अशा सगळ्याचा मिळून एक जो संच झालेला आहे की ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम म्हणतो. भारतामध्ये आपण ॲलोपॅथी ही मेन सिस्टीम अशी धरून चालतो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतरच्या ज्या कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम्स येतात त्याच्यामध्ये या आयुष ही धरली जाते. पण वास्तविक तुम्ही बघितलं तर भारताची ओरिजिनल सिस्टीम जी आहे ती आयुषच आहे ना. त्याला आपण परंपरागत औषध म्हणतो. बरोबर. परंपरागत औषध किंवा ट्रॅडिशनल मेडिसिन ही जी म्हणतो आपण, तर ती एकेकाळी आपली मूळ सिस्टीम होती, ती काही कॉम्प्लिमेंटरी नव्हती. आणि आता जग जसं बदलत आहे ना त्याच्याप्रमाणे पूर्वी याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणायचे, पण आता ते म्हणलं जात नाही. कारण अल्टरनेटिव्ह कसं आहे की ॲलोपॅथी सुद्धा काही ठिकाणी अल्टरनेटिव्ह असू शकते. हो सर, अर्थातच. म्हणजे त्यामुळे जगामध्ये याच्या कल्पना सगळ्या बदलत आहेत. वैद्यकामध्ये खूप मोठे बदल होत आहेत आणि त्यामुळे तुम्ही म्हणला तसं आयुष सध्या ट्रेंडिंग आहे. कारण आयुषचं पूर्वीचं स्वरूप हे झपाट्याने बदलते. अर्थातच सर. म्हणजे मुलांना एवढं त्याचं क्रेज आहे आजच्या तारखेमध्ये. मुलं असू देत, पॅरेंट्स असू देत किंवा एखादा कॉमन ह्युमन असू देत,
हा ह्युमन नेहमी सगळ्यात पहिले एलोपॅथी हा फक्त तापासाठी म्हणून जातो, पण जर का लॉंग टर्म असेल तर तो आयुषमध्ये येतो. म्हणजे की तो आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी किंवा ह्याच्यासाठी वगैरे शोधतो. तर सर आयुर्वेदिकमध्ये नक्की मुलांनी काय-काय संधी आहेत याच्यामध्ये मुलांना? की बी-एम-एस झाल्यानंतर पुढे काय-काय संधी आहेत? त्याच्या आधी काय-काय संधी आहेत? की त्याच्यानंतर आणखीन मुलांनी कोणते-कोणते संशोधन केले पाहिजेत? याबद्दल आमच्या मुलांना तुम्ही सांगा. हो. तर पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगेन, हं. की तुम्ही वैद्यकाकडे जायचं, मेडिसिनला जायचं हा जर निर्णय तुम्ही घेतला असेल, तर कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळालं नाही म्हणून दुसरा कुठलातरी पर्याय घ्यावा. हं. याच्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं आणि आज बरोबर. जगामध्ये कशाला जास्ती मागणी आहे, मागणीपेक्षा सुद्धा तुम्हाला स्वतःला काय करायला आवडेल, याच्याप्रमाणे तुम्ही निवड करायला पाहिजे. म्हणजे हं. तुम्हाला MBBSला ॲडमिशन मिळाली नाही, तर मग मी दुसरीकडे कुठेतरी जाईन. मग बरोबर. आयुषमध्ये काय आहे, मग आयुर्वेद आहे का होमिओपॅथी आहे का हं, हं, हं. नॅचरोपॅथी आहे का हं, हं, काय हं. आहे, हे बघीन. हे ठीक आहे, म्हणजे आपण करतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. पण हं. आपल्याला काय आवडतं याचा आपण शोध घेतला आणि हं. त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तर तुम्ही अधिक वेगाने त्याची प्रगती करू शकाल आणि अधिक वेगाने तुम्ही ते कार्य मोठ्या नेटाने करू शकाल. नाहीतर मग आपण आवड नसताना एखाद्या विषयाला गेलो, तर अर्थ नाही त्याला. त्याला हं. आपल्याला पुढेपर्यंत आपण किती नेऊ शकू हे आता नाही बरोबर. सांगता येऊ शकत. हं. पण तुम्हाला सांगतो, की एक काळ असा होता हं. बरं का, की अ, सगळ्यांना MBBSलाच जायचं असायचं. सर इव्हन आता पण अशापैकी काही मुलं तर अशी आहेत, की मला एम-बी-बी-एसलाच जायचं. पण असं का? नाही, MBBSला जायचं हा हट्ट आहे आणि काही प्रमाणात तो ठीकही आहे. कारण भारतामध्ये कसं झालंय, की MBBSला एक प्रकारची मान्यता मिळाल्यासारखी झालेली आहे, की बरोबर सर. MBBS हं. म्हणजेच वैद्यकामधलं सर्वोत्तम. हो. करेक्ट. अशी एक धारणा झालेली धारणा आहे. झाली आहे पण मुलांची. मी तुम्हाला सांगतो, की ती धारणा जगभरामध्ये बदलतीये. कारण MBBS तुम्ही म्हटलं तर MBBS म्हणजे काय आहे? तर तो ॲलोपॅथीचा अभ्यासक्रम आहे. ॲलोपॅथी म्हणजे काय आहे? हे जर तुम्ही बघितलं तर ॲलोपॅथी एकेकाळी हे ग्रीक ट्रॅडिशनल मेडिसिन होतं. अच्छा. हं. ग्रीक ट्रॅडिशनल मेडिसिन विज्ञानाबरोबर गेलं आणि मग त्याची ॲलोपॅथी झाली. बरोबर. आयुर्वेद हे त्याच्याही पेक्षा पेक्षा. प्राचीन शास्त्र आहे. बरोबर. यु नो परंतु मधल्या काळामध्ये काय झालं, की हं. आपल्यावरती आक्रमणं झाली अनेक. आपण गुलामगिरीमध्ये गेलो. हं, हं, हं. त्यामुळे आयुर्वेदाची वाढ त्यावेळेला थांबली. हं, हं. नुसतीच थांबली नाही तर आयुर्वेदाचं दमन झालं. बरोबर सर. आणि त्यामुळे आयुर्वेदाचं दमन होऊन ॲलोपॅथी ही एक पर्याय म्हणून आपल्याला ब्रिटिशांकडनं एक देणगी मिळाली. आणि त्यामुळे आपण तीच आत्तापर्यंत चालू ठेवलेली आहे, की ॲलोपॅथी आणि MBBS म्हणजे सर्वोत्तम. सर्वोत्तम. पण मी हं. तुम्हाला सांगतो, की जग बदलते कसं आहे, की हं. पूर्वीच्या काळामधले जे काही रोग होते ना, बरोबर. ते रोग कसे होते, की ज्याला इन्फेक्शियस डिसीज म्हणतो आपण. म्हणजे राइट. तुम्हाला सर्दी पडसं साधा फ्लू सारखा झाला रोग हं, हं, हं. किंवा तुम्हाला निमोनिया सारखा रोग हं, हं. झालेला असेल किंवा तुम्हाला हिवतापासारखा रोग असेल, टायफॉइड असेल, बरोबर. कॉलरा असेल, हं, हं. ट्युबरक्युलोसिस असेल, हे हं, हं. सगळे सूक्ष्म जंतूंमुळे होणारे रोग आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस आपण बरोबर. त्यांना म्हणतो. हं. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी काय आहे, की त्यावेळेला अँटिबायोटिक्स सारखी प्रभावी औषधं आली. हो. त्यामुळे खूप झपाट्याने त्याच्यावरती आपल्याला उपाय करता आले. बरोबर. त्यामुळे हे एक चांगलं शास्त्र, हं. प्रभावी उपचार पद्धती म्हणून MBBS याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. पण त्याच्याबरोबरीने आज जगामध्ये आव्हानं काय आहेत हे तुम्ही बघितली, हं. तर फक्त इन्फेक्शियस डिसीजेस ही आव्हानं नाहीयेत. बरं. तर ज्याला आपण कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो. त्याच्यामध्ये इन्फेक्शन नसतील, पण तुम्हाला जे काही रोग होतात ना, हं. तुमच्या आहार पद्धतीमधनं, विहार पद्धतीमधनं, ज्याला आपण जीवन पद्धतीशी निगडीत असे रोग म्हणतो, की बरोबर. जे संक्रमित होत नाहीत. एकाकडनं हं. दुसरीकडे नुसते आपोआप जात नाहीत. जसं हं. सर्दी पडसं, खोकला, फ्लूचे लगेच विषाणू जातो. इकडनं तिकडे जातात बरोबर. तसे. हं. परंतु ते आज मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती. हं, म्हणजे हं. मग त्याच्यामध्ये कॅन्सर सारखा रोग असेल हो सर. किंवा बरोबर. हृदयविकारांसारखे रोग असतील, बरोबर. अस्थमा असेल, हं. संधिवात असेल, हं. या रोगांचं प्रमाण खूप मोठं वाढतंय. हं, हं. आणि ह्या रोगांना उपचार करण्यासाठी तुम्हाला फक्त ॲलोपॅथीचा उपयोग चालत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये पूर्णपणे कारण त्याच्यावरती ॲलोपॅथीमध्ये कसं आहे, की हं. अतिशय उत्तम इमर्जन्सी मेडिसिन आहे. बरोबर सर. है ना? बरोबर. अतिशय अर्थातच. उत्तम हो. आहेत. सर्जिकल ॲडव्हान्सेस त्यांच्यामध्ये खूप झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी जर पाहिजे असतील ना, हं, तर हं, हं. ॲलोपॅथीचा उपयोग त्याच्यामध्ये नक्की चांगला होऊ शकतो आणि आपण हं. तो करायला पाहिजे. अच्छा. पण आता तुम्हाला हृदयविकार असा रोग असेल, म्हणजे बरोबर. असं नाही मी म्हणणार, की तुमच्या छातीमध्ये कोणाच्या तरी दुखतंय आणि हं. तुम्ही जाऊन योगा करा म्हणजे तुम्हाला हं, बरं हं. वाटेल. असं होत असं. तुमच्या छातीमध्ये जर दुखत असेल आणि तुम्हाला शंका असेल, तर तुम्हाला हृदयरोग तज्ञाकडेच जायला पाहिजे. बरोबर. नो परंतु ते होऊ नये
याच्यासाठी जी केलं तर तुम्हाला बरं. काळजी घ्यायची आहे ना ती तुम्हाला आयुर्वेद आणि योगामधनं मिळू मिळू शकते शकते चांगली. आरामशीर. तर सध्या जगामध्ये म्हणून याला आपण एकात्मक उपचार पद्धती म्हणतो किंवा हम्म. इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हणतो. अशी नवीन उदयाला आणि सगळीकडे त्याचा वापर आज वाढलेला आहे. बरोबर. सगळ्या जगामध्ये असं कळलंय, मोठमोठी प्रख्यात विद्यापीठं जर तुम्ही बघितली, हार्वर्ड असू देत, येल असू देत, जॉन्स हॉपकिन्स असू देत, परदेशातली विद्यापीठं सांगतोय मी तुम्हाला. बरोबर. हम्म. तर प्रत्येक विद्यापीठामध्ये तुम्हाला असं दिसेल की ॲलोपॅथिकच्या शिक्षणाबरोबर ते हम्म. या सगळ्या सिस्टीमचं सुद्धा चायनीज मेडिसिनचं ते कोर्सेस असतील, Yes. काही ठिकाणी आयुर्वेदाचे सुद्धा कोर्सेस आहेत, योगाचं तर प्रत्येक ठिकाणी बहुतेक प्रत्येक ठिकाणी ठिकाणी. त्यांनी आता त्याचा उपलब्ध करायला सुरुवात केलेली बरोबर. आहे. त्यामुळे आपण एका नवीन जगामध्ये जे जातोय ना त्यावेळेला आपल्याला अशा एकेका फक्त सायलो आपण म्हणतो, एकेका हम्म. कप्प्यामध्ये आपल्याला बांधून चालत नाही. आपण म्हणतो ना की माइंड इज लाईक पॅराशूट, Yes. नो इट वर्क्स बेस्ट वेन इट इज ओपन. हम्म. त्यामुळे आपल्याला विचार आपले हे कायम खुले ठेवायला पाहिजेत बरोबर. आणि नवीन ज्ञान पद्धती कुठली असू देत ती शिकायची. तुम्हाला जर उत्तम डॉक्टर व्हायचं ना हम्म. तर फक्त MBBS झाले म्हणजे तुम्ही उत्तम डॉक्टर झाला असं नाही. असं नाही होत. तर बरोबर. तुमच्या पेशंटची काळजी तुम्ही कशी चांगल्या रीतीने घेऊ शकता बरोबर. हे जर तुम्ही आत्मसात केलं तर तुम्ही उत्तम डॉक्टर होऊ शकता. आणि उत्तम डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला आयुष्यामधल्या पद्धती सुद्धा तेवढ्याच प्रभावी आहेत. बरोबर सर. खूप छान उत्तर दिलं सर. म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं हे उत्तर ऐकून. कारण आजच्या तारखेमध्ये जर का बघायला गेलं ह्या धावपळीच्या जीवनात इतके मुलं व्यस्त झाले आहेत, इतके पेरेंट्स व्यस्त झाले आहेत, त्यांना जर का थोड्या वेळ स्वतःसाठी वेळ काढायचा याच्यासाठी पण त्यांच्याजवळ वेळ नसतो. ह्या सगळ्या गोष्टींचा एक उत्तम पर्याय म्हणजे तुमचं मेडिटेशन आहे, तुमचा योगा आहे, तुमचा झुंबा तुम्ही जे म्हणताय ते सगळे आहेत. हे वेगवेगळे पर्याय आहेत आणि हे सगळे पर्यायाचं शिक्षण हे आयुषमध्ये खूप उत्तम मिळतं. म्हणून एक डॉक्टर जर का व्हायचं असेल तर मला असं वाटतंय की तुमच्याकडनं जे मी आता शिकले की मुलांनी MBBS तर करावं पण सोबत ह्याचा पण पूर्णपणे अभ्यास करावा. तर सर हा अभ्यास करत असताना मला एक आणखीन मोठा प्रश्न पडला की MBBS सोबत BMSचा हा जो स्टडी आहे म्हणजे की योगा हे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत तर हे आपण ड्युअल डिग्री म्हणून घेऊ शकतो? आत्ता आपण घेऊ शकत नाही, पण आमचा असा प्रयत्न आहे की भारतामध्ये आपण ज्याला आणि पूर्वी भारतामध्ये होतं ज्याला आपण अच्छा. रूरल सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणतो. तुम्हाला हम्म. आठवत असेल आपले पूर्वीचे फॅमिली डॉक्टर जे होते ना हो सर. त्या बऱ्याचशा डॉक्टरनी आधी आयुर्वेद केलेलं होतं बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी MBBS केलेलं आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपले अनेक डॉक्टर आहेत की जे ओरिजिनल MBBS केलेले आहे पण आता प्रख्यात सुपर स्पेशालिस्ट झालेले आहेत. अच्छा. म्हणजे डॉक्टर सुरेश पाटणकर म्हणून इथं पुण्यामध्ये त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये. अच्छा. आपल्याला आश्चर्य वाटेल ते युरोलॉजी मधले सुपर स्पेशलिस्ट आहेत. अरे बापरे. नो सुपर स्पेशलिस्ट म्हणजे MBBS केल्यानंतर तर पोस्ट ग्रॅज्युएट post करून graduation. त्याच्याही पुढे आणखीन त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. Specialization केलं. पण त्यांची मूळ डिग्री तर MBBS नाहीये, त्यांची मूळ डिग्री BAMS आहे. अच्छा. आपल्या इथल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयामधनं त्यांनी BAMS केलं आणि त्याच्यानंतर ते इथपर्यंत गेले. तर हा ट्रॅक पूर्वी एक उपलब्ध होता, आज आता नाहीये. तो परत सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याबरोबरीने आम्ही असंही म्हणतोय की जे विद्यार्थी आज आपल्याकडे MBBS करतायत त्यांचं जे MBBS ला आपण जे शिकवतो ते सध्या लोकांमध्ये ज्या काही गरजा आहेत ना त्या गरजा पूर्ण करण्यामध्ये ते सक्षम नाहीये. अच्छा. कारण कसं आहे की आज उदाहरणार्थ डायबिटीस वाढतोय. बरोबर. म्हणजे भारताला प्रचंड डायबिटीसचं वाढतोय. कॅपिटल म्हणलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मधुमेहाची वाढ होतीये. आता मधुमेहाला ट्रीटमेंट काय आहे हे जर आपण बघितलं तर आज ॲलोपॅथीमध्ये मधुमेहाला काही औषधं आहेत की ज्याच्यामुळे रक्तातली साखर नियंत्रित होऊ शकते, कमी होऊ शकते. बरोबर. अशी काही औषधं आहेत, मेटफॉर्मिन सारखी औषधं असतील किंवा अनेक आता नवीन GLP-1 सारखी औषधं आलेली आहेत. खूप औषधं आहेत चांगली औषधं आहेत. अशी. पण ती औषधं देणं किंवा इन्शुलिन देणं बरोबर. म्हणजे मधुमेहाची ट्रीटमेंट नाहीये. नाहीये. तर मधुमेहाची खरी ट्रीटमेंट काय आहे तर तुम्हाला तुमचा आहार कसा नियंत्रित करता येईल. अच्छा. तुमच्या आहारावरती आणि तुमच्या लाईफस्टाईलवरती. डायबिटीस का होतो असं जर आपण बघितलं ना तर डायबिटीस हा काही कुठल्या सूक्ष्मजीवांमुळे होत नाहीये. डायबिटीस हा होतो हे आपल्या करणीमुळेच होतोय बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी अनुवंशिकता असेल पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या चुकीच्या आहार पद्धतींमुळे तुमच्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे तुम्हाला डायबिटीस सारखे जीवनशैली निगडीत रोग म्हणतो त्यांना. अरे बापरे. तर हा डायबिटीस, त्यामुळे डायबिटीसला तुम्हाला ट्रीटमेंट करायला फक्त औषधं पुरेशी नाहीये.
तर तुम्हाला त्याच्यासाठी तुमची पूर्ण जीवन पद्धती बदलायला लागेल, हम्म, तुमचं पूर्ण आहार. त्यामुळे आहारशास्त्र हे सुद्धा एक बीएमएस साठी चांगला ऑप्शन आहे ना. हो सर. म्हणजे तुम्ही बीएमएस केल्यानंतर तुम्हाला पुढे एमएससी आहारशास्त्रामध्ये तुम्ही करू शकता, अच्छा, किंवा तुम्ही एमएससी योगामध्ये करू शकता. बरोबर. आणि याला एवढी मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे की बीएमएस केल्यानंतर तुम्ही फक्त लगेच जाऊन वैद्य होऊन प्रॅक्टिस करायची असं अपेक्षित नाहीये. अच्छा, तुम्हाला जर खरंच आणखीन त्याच्यामध्ये जर पुढे पारंगत व्हायचं असेल, पंचकर्मामध्ये तुम्हाला काही पंचकर्म. आणखीन करायचं असेल, किंवा आणखीन कुठल्या विषयात, तर त्याच्यासाठी एमडी करायला तुम्हाला करायला संधी आहे. आयुर्वेदामध्ये एमडी बरोबर. करायला संधी आहे. हम्म. पण बीएमएस नंतर तुम्हाला इतर अभ्यासक्रम सुद्धा खूप उपलब्ध आहेत. अच्छा. अनेक अभ्यासक्रमांमध्ये पदवी ही एक क्वालिफिकेशन असते, ती तुमच्याकडे आहे ना. हो बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे बीएमएस असल्यानंतर तुम्ही बीएमएस या पदवीच्या बेसिसवरती तुम्ही उद्या एमएससी बायोटेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही एमपीएच होऊ शकता, मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ होऊ Public शकता. health. अनेक माझे विद्यार्थी बीएमएस नंतर परदेशात जाऊन पीएचडी मध्ये केलेले आहेत, ग्लोबल हेल्थ मध्ये पीएचडी केलेले आहेत, अच्छा, किंवा एमपीएच केलेले आहेत, MPH, आणि त्यांना जागतिक स्तरावरती खूप मोठ्या संधी आहेत. जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा इतर मोठमोठ्या ज्या जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संस्था आहेत, अच्छा. अशा संस्थांमध्ये त्यांना काम करायची संधी मिळालेली आहे. किंवा सरकारांमध्ये वेगवेगळ्या पॉलिसी ज्या ठिकाणी आपण करतो, आरोग्य पॉलिसी, स्वास्थ्याची पॉलिसी ज्या वेळेला आपण करतो, बरोबर. त्याच्यासाठी लागणाऱ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, हो. त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती याची मागणी आहे. अच्छा. इन्शुरन्स कंपन्यांना तर असं पाहिजे की आमचे जे काही क्लायंट आहेत ते आजारी पडू नयेत, म्हणजे आमचा इन्शुरन्स कंपन्या अच्छा, फायद्यात company जातील. ते फायद्यात पडू नयेत याच्यासाठीची जे काही युक्ती आहे ती तर आयुर्वेद आणि योगामध्येच जास्ती आहे ना. सगळ्यात जास्त. त्यामुळे तुमची या health. खूप मोठ्या मोठ्या संधी बीएमएस क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त एमबीबीएस ला मिळाली नाही म्हणून बीएमएस ला जावं अशी आताची परिस्थिती नाहीये. नाही तर राहिली. मला बीएमएसच व्हायचंय. मला माझ्या देशामधला जी परंपरागत वैद्यक आहे ते मला शिकायचंय, बरोबर. आणि त्याच्यामधनं मला ग्लोबल करिअर घडवायचंय. अशा उद्देशाने बुद्धिमान विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे जावं असं मी सांगेन. सर खूप छान. म्हणजे मुलांना यांनी फार इन्स्पिरेशन येईल, कारण प्रत्येक मुलगा फक्त एवढाच विचार करतो की मी बीएमएस, मला एमबीबीएसला ऍडमिशन नाही मिळाली म्हणून मी बीएमएस कडे वळावं. आजपर्यंत माझ्याकडे एकही मुलगा असा नाही आलाय की ज्याने मला सरळ म्हटलेलं आहे की मॅडम मला 600 मार्क आहेत आणि मला बीएमएसला जायचंय. तर हा जो लॅकिंग आहे ना सर, मला याच्यावर थोडासा तुमचा एक सजेशन्स मला त्याच्यावर पाहिजे की नक्की मुलांनी हा विचार कसा सुरू करावा आणि कोणत्या याच्यावर मुलांनी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करून स्वतःचे निर्णय ठरवावेत. नाही, पहिली गोष्ट म्हणजे एक काळ असा होता की मला एमबीबीएस ला मिळाली नाही म्हणून मी बीएमएस ला जातोय. आता तसं राहिलं नाही. माझ्या माहितीमध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एमबीबीएस ला ऍडमिशन मिळत होती ती सोडून त्यांनी बीएमएस ला आलेले आहेत, अच्छा. आणि त्यांचं करिअर हे एमबीबीएस पेक्षा कितीतरी जास्ती प्रगल्भ झालेलं आहे. त्यामुळे या ज्या संधी आहेत ना, आपल्या डोक्यावरती हे जे ब्रिटिश गुलामगिरीमधनं आलेलं आहे की ॲलोपॅथी म्हणजे सर्वश्रेष्ठ, असं आता जगात राहिलेलं नाहीये. अच्छा. आज तुम्ही ज्या क्षेत्रात जाल ना त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं, तुम्हाला जागतिक संधी उपलब्ध आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये. हो. आज तुम्हाला असं दिसेल की योगामध्ये तुम्ही करिअर जर केलेलं आहे ना, तर तुम्हाला भारतापेक्षा परदेशामध्ये जास्ती मागणी मोठ्या प्रमाणावरती येते. बरोबर. आज योगाचे प्रशिक्षक परदेशामध्ये चांगले मिळत नाहीयेत अशी परिस्थिती. त्यामुळे या ज्या संधी आहेत याच्यामध्ये तुम्हाला, आणि मग कसं होतं की आपण मुद्दामून काहीतरी करायचं म्हणून बीएमएस ला गेलो. मला जायचं होतं एमबीबीएस ला, पण मी बीएमएस ला गेलो. आता कसं बसं मी बीएमएस कम्प्लीट केलं कारण मला डॉक्टरची डिग्री पाहिजे म्हणून, आणि मग ती मिळाल्यानंतर मी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू केली. हे खूप धोकादायक आहे, हे करू नये. असे अनेक प्रकार झालेले आहेत, आणि त्याच्यामुळेच हे मोठमोठ्या ज्या डॉक्टरांच्या संघटना आहेत ना, ते जे विरोध करतात या अशा प्रकारच्या, त्यांचा विरोधही बरोबर आहे की तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास केलेला आहे ना त्या विषयाची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही आयुर्वेद शिकलेला आहे तर तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करा. तुम्ही ॲलोपॅथी शिकलेली आहे तर तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करा. परंतु तुम्ही एकमेकांचं शिकू तर जरूर शकता ना. म्हणजे ॲलोपॅथीने सुद्धा आयुर्वेदाचा अभ्यास करायला काहीच हरकत नाहीये, आणि त्यांनी जर तो केला तर त्यांची ॲलोपॅथीची प्रॅक्टिस अधिक प्रगल्भ होऊ शकते. हो, अर्थातच. जर ॲलोपॅथी मधल्या बीएमएसच्या विद्यार्थ्यांनी जर आयुर्वेदामधलं स्वस्थ वृत्त नावाचं जे काही त्यांची एक ब्रांच आहे, अष्टांग आयुर्वेद मधली स्वस्थ वृत्त एक ब्रांच आहे, की स्वस्थ कसं राहावं हे त्याच्यामध्ये, म्हणजे आहार आणि विहार, तुमची दिनचर्या आणि ऋतुचर्या याच्यावरती त्यांचं सगळं शास्त्र आहे. ते जर ॲलोपॅथीने शिकलं तर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये केवढा तरी त्यांना उपयोग होऊ शकतो. किंवा
आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी इमर्जन्सी मेडिसिन शिकायला पाहिजे. प्रथमोपचार त्यांना चांगला यायला पाहिजे. एखाद्याला सर्पदंश झाला तर त्याच्यावरती काय ताबडतोब उपाय करायला पाहिजेत हे त्यांना कळायला पाहिजे. या ज्या इमर्जन्सी मेडिसिन आहे ती काय ॲलोपॅथीची मक्तेदारी नाहीये. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक्सरे बघून त्यांना कळायला पाहिजे की डायग्नोसिस त्यांना करता यायला पाहिजे. त्यांनाही सोनोग्राफीचे रिपोर्ट वाचता यायला पाहिजे. त्यांनाही MRI चे रिपोर्ट वाचता यायला पाहिजेत. कारण डायग्नोस्टिक जे आहे ना हे डायग्नोस्टिक्स कुठल्याच वैद्यकाची मक्तेदारी नाहीये. आपण असं गृहीत धरून चालतो की नाही एक्सरे आहे किंवा MRI आहे फक्त MBBSच्याच विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. तर ते त्यांनी शोधलेलं नाहीये ना. हे काय ॲलोपॅथीचे शोध नाहीयेत, हे विज्ञानाचे शोध आहेत. आणि विज्ञानाच्या शोधावरती सगळ्यांचा अधिकार आहे, कोणीही शिकू शकतं ते. तर हे सगळं आयुर्वेदाच्या किंवा आयुषच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या गोष्टी शिकायला पाहिजेत. आधुनिक निदान जे आहे ना ते निदान आधुनिक पद्धतीने करायला काहीच हरकत नाही आपल्याला. बरोबर सर. आता एक नवीन विषय आलेला आहे आयुर्जिनॉमिक्स. नक्की आमच्या मुलांना तुम्ही सांगू शकाल का आयुर्जिनॉमिक्स म्हणजे काय? हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आयुर्जिनॉमिक्स याची सुरुवात आहे ना ती पुणे विद्यापीठामध्ये आमच्या आरोग्यशास्त्र विभागामध्ये माझ्या एका PhDच्या विद्यार्थ्याच्या प्रोजेक्टमधनं सुरू झाली. अरे बापरे. माझे सहकारी तिथे डॉक्टर कल्पना जोशी या चांगल्या मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर अरविंद चोप्रा पुण्यामधले खूप मोठे वैद्यकीय तज्ज्ञ आहेत, सुपर स्पेशालिस्ट आहेत ते सुद्धा, AFMC चे गोल्ड मेडलिस्ट आहेत ते. तर डॉक्टर चोप्रा, मी, कल्पना जोशी असे आम्ही सगळे बोलत असताना आम्ही एक हायपोथेसिस केला की आयुर्वेदामध्ये जी वात पित्त आणि कफ ही जी त्रिदोषांची संकल्पना आहे त्याला जेनेटिक बेसिस आहे. आणि कारण आपण सगळेजण वेगवेगळे दिसतो, सगळेजण वेगवेगळा विचार करतो, आपल्या वेगळ्या सवयी आहेत, परंतु वैद्यकामध्ये ॲलोपॅथीमध्ये असं गृहीत धरून चालतो आपण की हे सगळेजण सारखेच आहेत आणि आपण सगळ्यांना एकच उपचार देऊ शकतो. तुम्हाला डोकं दुखत असेल तर एकच गोळी ॲस्पिरिनची तुम्हाला दिली तर सगळ्याला चालेल, असं पूर्वी होतं. पण जसं जसं जनुकीय संशोधन प्रगत होत गेलं तसं तसं लोकांना कळलं की बाबा आपण 99.9% जरी सारखे असो जेनेटिकली तरी आपण वेगवेगळे आहोत ना. आणि त्यामुळे आपल्याला एकच औषध सगळ्यांना लागू पडेल असं नाहीये. त्यामुळे भारतामध्ये आयुर्वेद ही एक अशी विज्ञान शाखा होती की ज्यांनी संपूर्ण लोकसंख्येला 3 विभागांमध्ये, म्हणजे तुम्ही कफ प्रकृतीचे असाल, तुम्ही वात प्रकृतीचे असाल, पित्त प्रकृती, तर तुमची प्रकृती कुठली आहे त्याच्यावरती तुमचं औषध योजना ठरते. त्यामुळे आयुर्वेदिक वैद्य जेव्हा पुडी तयार करतो ना त्यावेळेला तुम्ही एकाच सिम्पटमचे जरी 2 व्यक्ती तिथं गेल्या ना तरी त्या 2 व्यक्तींना एकच औषध ते देतील असं नाही, तुमच्या प्रकृतीनुसार ते औषध बदलतं. तर आम्ही म्हणलं यालाच आधुनिक वैद्यकामध्ये पर्सनलाइज मेडिसिन म्हणतात. पर्सनलाइज मेडिसिन म्हणजे तुमच्यासाठी तयार केलेलं मेडिसिन. आणि ही सध्या जगामधली सगळ्यात वेगाने वाढणारी ब्रँच आहे. तर आयुर्वेदाचा त्याचा बेसिस होता. तर 2000 साली आम्ही त्याचा एक हायपोथेसिस पेपर लिहिला, तो प्रसिद्ध केला. पण विज्ञानामध्ये कसं आहे की फक्त गृहीतकं धरून चालत नाही, त्याची तुम्हाला तपासायला लागतात. तुमची बरोबर येऊ शकतात, चुकूही शकतात, दोन्ही होऊ शकतात. तर मग आम्ही डॉक्टर चोप्रांच्या मदतीने त्यांच्याकडच्या आर्थरायटिसच्या पेशंटवरती आम्ही एक ब्लाइंड स्टडी केला आणि त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं की या तिन्ही लोकांचं जे जेनेटिक सिग्नेचर्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यातनं एक नवीन ब्रँच उदयाला आली, त्याला आता आयुर्जिनॉमिक्स नावाने ओळखलं जातं, जी पुणे विद्यापीठातल्या एका छोट्या PCR वरती सुरू केलेलं काम 2002 साली ते आज 2026 साली कोट्यावधी रुपयाचा मोठा प्रोजेक्ट, संपूर्ण जगामधल्या मोठमोठ्या लॅबोरेटरीज आणि वेगवेगळे सायंटिस्ट त्याच्यावरती कामं करतायत, एवढा मोठा झालेला आहे. त्याचं उदाहरण का दिलं मी तुम्हाला की आयुर्वेदाकडे आपण एक प्राचीन शास्त्र म्हणून फक्त न बघता एक नवी दृष्टिकोन देणारं विज्ञान असं त्याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही की आयुर्वेदामधला एक फक्त ज्ञानकण जो प्रकृती म्हणू किंवा दोष म्हणू तो आम्ही बघितला आणि त्याच्यावरती वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास केला आणि संशोधन केलं, तर त्याच्यातनं एक वेगळी ज्ञानशाखा उभी आली. आता आयुर्वेदामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्याला संशोधन करता येऊ शकतं आणि ते करायला पाहिजे. त्यामुळे संशोधनामध्ये खूप मोठ्या संधी या आयुर्वेदामध्ये उपलब्ध. ज्यांना वैज्ञानिक संशोधन करायचंय ना, ज्यांना जीवशास्त्रामध्ये संशोधन करायचंय, त्यांच्यासाठी आयुर्वेद हे अत्यंत उत्तम मार्ग आहे असं मी तुम्हाला सांगेन. किंवा योग सुद्धा,
तेवढाच उत्तम मार्ग आहे असं मी तुम्हाला सांगेन. आज आयुर्वेदिक बायोलॉजी या नावाने भारतातले खूप मोठे शास्त्रज्ञ आणि माझे गुरु डॉक्टर MS वालियाथन, ज्यांनी भारतामध्ये पहिला कार्डियाक वॉल, इंडिजिनस कार्डियाक वॉल शोधला, ते हे खूप मोठे प्रख्यात हृदयरोग तज्ञ कार्डियाक सर्जन होते. ते आता नाही, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ते निवर्तले, पण त्यांनी आयुर्वेदिक बायोलॉजी ही संकल्पना आणली की आयुर्वेदातल्या संकल्पनांच्या मागे बायोलॉजी काय आहे हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आयुर्वेद म्हणजे काही फक्त झाडपाला नाही, किंवा आयुर्वेद म्हणजे फक्त कुठली तरी वनस्पती नाही, तर आयुर्वेद म्हणजे हे खूप मोठं ज्ञानशाखा आहे आणि त्याच्याकडे आपल्याला एक उत्सुकता म्हणून बघायची आवश्यकता आहे. तर तो एक प्रयत्न आम्ही केलेला एवढा मोठा झाला आणि विद्यार्थ्यांना तर असे अनेक प्रयत्न करता येतील. बरोबर. एक उदाहरण अजून तुम्हाला सांगतो की 2018 साली नोबेल प्राइज मिळालं. ते कशाला मिळालं? तर ते मिळालं एका कामासाठी की ज्याच्यामध्ये वैज्ञानिकांनी असं दाखवलं की तुम्ही जर उपवास केला तर तुमच्या शरीरातल्या दूषित पेशी ज्या असतात ना, त्यांना तुमच्या चांगल्या पेशी खाऊन टाकतात, ज्याला ऑटोफॅजी म्हणतात. त्या ऑटोफॅजीवरती हे नोबेल प्राइज मिळालं. म्हणजे उपवासाचे गुणकारी गुणधर्म हे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिले. आता उपवास तर आपल्या परंपरागतच आहे ना, आयुर्वेदामध्ये सुद्धा लंघन हे खूप मोठं औषध सांगितलेलं आहे त्यांनी. तर आता लंघनावरती जर आम्ही 20 वर्षापूर्वी जर संशोधन केलं असतं तर हे नोबेल प्राइज कदाचित आम्हाला मिळालं असतं, पण आम्ही आमच्याच विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं. आता कोणाला तरी मिळाल्यानंतर आम्ही सांगतोय की आम्हाला 5000 वर्षापासून माहिती होतं. ते ठीक आहे, तुम्ही सांगा ते, पण 5000 वर्षापासून माहिती असलेल्या अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्याच्यावरती संशोधन करा. उदाहरणार्थ आयुर्वेदामधली संकल्पना आहे अग्नी म्हणून संकल्पना आहे. जाठर अग्नी एक छोटे उदाहरण आहे. तुम्हाला भूक लागते, बरोबर, तर ते अग्नी ही एवढी प्रगल्भ संकल्पना आहे की त्याच्यावरती जर तुम्ही संशोधन खरोखरच केलं ना तर एक का अनेक नोबेल प्राइजेस त्याच्यामध्ये दडलेली आहेत, मी तुम्हाला सांगतो. आणि अनेक असे विचार आहेत. आयुर्वेदामधला गुणांची संकल्पना आहे, द्रव्य गुण विज्ञान हे पूर्ण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये रसाची कल्पना आहे. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये माहिती असलेले किंवा फक्त विज्ञानाला माहिती असलेले आपल्याला रस नाही, आयुर्वेदातली रसाची संकल्पना खूप मोठी आणि प्रगल्भ आहे. तर त्या रसाच्या संकल्पनेवरती सुद्धा आपल्याला संशोधन करता येऊ शकतं. अशी अनेक विषयांवरती, नवनवीन विषयांवरती संशोधन करण्यासाठी तुम्हाला आयुर्वेद आणि योगाचा उपयोग होऊ शकतो. अरे बापरे सर, किती खोलवर आहे आज आयुर्वेद हे मला आता कळतंय. आणि एक आणखीन मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता जसं तुम्ही म्हटलं की याच्यावर खूप संशोधनं सुरू आहेत, तर BMSची जी मुलं आहेत, BMS ज्यांनी झालेलं आहे, BMS ज्या विद्यार्थ्यांचं झालंय, त्यांच्यासाठी ह्या संशोधनामध्ये त्यांना काही नवीन संधी मिळू शकतात? खूप संधी आहेत. माझे स्वतःचे विद्यार्थी जे आहेत ना, ज्यांनी BMS करून PhD केलेली आधुनिक विज्ञानामध्ये आणि अनेक मोठमोठ्या संस्थांमध्ये जगभरामध्ये त्यांना मागणी आहे. म्हणजे BMS केल्यानंतर तुम्ही जर PhD आधुनिक विज्ञानामध्ये केली, जीवशास्त्रामध्ये केली, जीवतंत्रज्ञानामध्ये केली, अशा विषयांमध्ये जर तुम्ही PhD केली तर तुम्हाला खूप मोठी बाहेर संधी आहे संशोधनाला जायची. हे तर तुम्ही करू शकताच, शिवाय BMS करून तुम्हाला पब्लिक हेल्थमध्ये करिअर करता येऊ शकतं. बरोबर. माझा असा अनुभव आहे की तुम्हाला आधुनिक विज्ञानामध्ये किंवा पब्लिक हेल्थ सारख्या ब्रँचेसमध्ये जर तुम्हाला जायचं ना, तर MBBS पेक्षा सुद्धा आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना जास्ती मोठी संधी आहे. कारण MBBS विद्यार्थ्यांपेक्षा आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांची प्रगल्भताही जास्ती आहे. कारण आपलं शिक्षण जे आहे ना ते विस्तृत स्तरावरती आपल्याला शिक्षण दिलं जातं. ॲलोपॅथी सारखं आपल्याला एक, ज्याला आपण रिडक्शनिस्ट सायन्स म्हणतो, तेवढ्या चौकटीमधनं फक्त शिक्षण दिलं जात नाही. आयुर्वेदाचं शिक्षण हे पूर्ण प्रसन्न आत्मेंद्रिय मन ही आयुर्वेदाची संकल्पना, आयुर्वेदाची डेफिनेशन आहे स्वास्थ्याची. फक्त कुठला रोग नाही म्हणजे आम्ही निरोगी आहोत असा त्याचा अर्थ जो घेतला जातो तसं नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांची विचार करायची जी क्षमता आहे ना ती खूप वाढते. नवनवीन विचार त्यांच्यामध्ये येतात आणि एका चांगल्या भक्कम पायावरती ती उभी राहतात की ती कुठल्याही विषयामध्ये त्यांचं करिअर अधिक प्रभावी करू शकतात. अच्छा, खूप छान सर. सर, एक आणखीन छोटासा प्रश्न की बायोकेमिस्ट्री किंवा बायोलॉजी आणि आपण आयुष ह्या दोघांपैकी विद्यार्थ्यांनी मास्टर्सकडे कसं वळावं? मास्टर्सकडे तुम्हाला बायोलॉजीला जायचं तर तुम्ही रेग्युलर बायोलॉजी मधनं सुद्धा जाऊ शकता, BSc करून, MSc करून. पण BAMS करून तुम्ही जर
MSc केलं ना, तर तुम्ही BSc करून MSc करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक प्रभावी होऊ शकता. बरोबर. किंवा BAMS करून तुम्ही जर PhD केलं तर नुसतं PhD MSc करून केलेल्या विद्यार्थ्यापेक्षा तुम्ही अधिक प्रभावी होऊ अधिक शकता. प्रभावी होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला BAMS हे मी म्हणेन की तुम्हाला एक खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर संशोधक बनायचं असेल जागतिक स्तरावरती तर BAMS करून तुम्ही पुढे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जा. तुम्हाला खूप मोठ्या संधी त्याच्यामध्ये उपलब्ध राहतील. आणि फक्त BAMS नाही, योगाबद्दल सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेन. अच्छा. योगामध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत. आज कसं आहे की जगभर आज मानसिक रोगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती हो वाढतंय. सर. म्हणजे अमेरिकेतले असे काही रिपोर्ट आज आलेले आहेत की आम्हाला दिसतंय की जवळजवळ 60% अमेरिकन शाळांमध्ये शाळांमध्ये शिकणाऱ्या मुली या कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक रोगाने ग्रस्त झालेल्या आहेत. म्हणजे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये ही परिस्थिती आहे. आणि आपल्या इथं सुद्धा काही फार वेगळी परिस्थिती नाहीये. आपल्या इथं सुद्धा मानसिक रोगांचं प्रमाण खूप वाढतंय. त्याच्याच बरोबरीने इतर रोगांचं सुद्धा प्रमाण वाढतंय, ज्याला अल्झायमर सारखं असेल, डिमेन्शिया असेल, वार्धक्यामुळे येणारे रोग असतील. या सगळ्या रोगांना फक्त ॲलोपॅथी पुरेशीच नाहीये. बरोबर. त्यांना तुम्हाला योगाचा आणि आयुर्वेदाचा हा अंतर्भाव करायला लागेल. आम्ही आता नुकतंच एक संशोधन संपवलंय DY पाटील विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केलेलं संशोधन आहे. आणि त्या संशोधनामध्ये असं दिसून आलंय की फक्त 45 दिवसाचा तुमचा जो योगा प्रोटोकॉल म्हणतो आपण, तो 45 दिवसाचा योगा प्रोटोकॉल करून तुमच्या मेंदूमध्ये जी काही न्यूरल नेटवर्क्स असतात ना, त्या न्यूरल नेटवर्क मध्ये खूप मोठे बदल सकारात्मक घडलेले आहेत. अरे बापरे. आणि हे सगळं FMRI म्हणजे फंक्शनल MRI. त्या विद्यापीठामधल्या डॉक्टर राव म्हणून आहेत न्यूरोलॉजिस्ट प्रोफेसर. त्या न्यूरोलॉजीच्या प्रोफेसरला सुद्धा हे सगळे निष्कर्ष बघून खूप मोठा एक दिलासा मिळाला की बाबा आयुर्वेद आणि योगाच्या अभ्यासामधनं एवढे मोठे प्रभावी बदल घडताना मी बघू शकतोय. बरोबर सर. सर आजच्या तारखेमध्ये बघायला गेलं तर 10वीच्या मुलाला जरी विचारलं, तो शांत जरी बसला असला, त्याला विचारलं काय झालं रे, मी डिप्रेशनमध्ये गेलो. हा डिप्रेशन हा शब्द जो आहे, तर सर आयुर्वेदिकमध्ये हा डिप्रेशन या शब्दाला, कारण बरंच 10वीचे एक्झाम्स आले की मुलं डिप्रेस होतात, पेपर सोडवायला जातात पण लिहत नाहीत. नीटच्या एक्झामच्या वेळेस पण बऱ्याच वेळेला मुलांना असं होतं की त्यांना आठवतच नाही. तर हा प्रभाव जर का मुलांचा काढायचा असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिकमध्ये काय काय आपण आयुर्वेदापेक्षा आयुर्वेदाचं सुद्धा आपल्याला आहेत, काही औषधं आयुर्वेदाची आहेत, त्यांचा पण आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. पण औषधापेक्षा ना याच्यामध्ये योगाच्या ध्यानाचा उपयोग जास्ती आहे. अच्छा, म्हणजे तर मेडिटेशन. विद्यार्थ्यांनी योग म्हणजे काही फक्त योगासनं नाही, तर योग म्हणजे ध्यान पण आहे. आपल्याला शांतपणे बसून आपल्या स्वतःबद्दल सुद्धा विचार करता यायला पाहिजे ना. मी कोण आहे, कुठनं आलो, हे जे उपनिषदांमधले प्रश्न आहेत हे काही फक्त फिलॉसॉफरनी विचार करायचे प्रश्न नाही आहेत. आपण सुद्धा स्वतः बघून आपल्यामध्ये अंतर्मनामध्ये झाकून आपल्याला विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही हे करायचा प्रयत्न करता ना, त्यावेळेला तुम्ही आपोआप शांत होता. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये आरोग्य म्हणत नाहीत, स्वास्थ्य म्हणतात. स्वतःमध्ये स्थिर राहायची संकल्पना आहे ती. तुम्ही स्वतःमध्ये जर स्थिर असाल तर तुम्ही स्वस्थ आहात. बरोबर. आणि त्याचकडे आपल्याला वाटचाल करायची. आणि म्हणूनच याच्यामध्ये आज मी मगाशी म्हटलं तसं जागतिक स्तरावरती आज आयुर्वेद आणि योगाला मागणी काय आहे की त्यांना कळून चुकलंय की आपण फक्त सिम्प्टोमॅटिक औषधं देऊन तात्पुरती मलमपट्टी आपण करतो. पण तुम्हाला जर खरोखरच स्वास्थ्य आणायचं असेल त्याच्यासाठी आपली ॲलोपॅथिक उपचार पद्धती पुरेशी नाहीये. त्याला एक जोड म्हणून आपल्याला आयुर्वेद आणि योगाचा पण उपयोग करायला लागेल. म्हणून जे काही पेशंटसाठी चांगलं, जे काही लोकांसाठी चांगलं, त्याचा अंगीकार वैद्यकामध्ये केला जावा. आणि आपण आपापली जी काही वॉर ऑफ टर्फ म्हणतो किंवा सायलो म्हणतो त्याच्यामध्ये बसून आपण हे ठरवू नये. कारण माझ्या स्वतःच्या वैयक्तिक डिसिप्लिन पेक्षा सुद्धा पेशंटचं बरं होणं हे जास्त महत्वाचं आहे. हो सर, अर्थातच. सर खूप छान माहिती तुम्ही दिली. सर आयुष हा जो विषय आपण आत्ता मांडला, खूप छान तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. पण शेवट जाताना मी तुम्हाला एक प्रश्न नक्कीच विचारील. सर आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही विषयातनं गेलेला कोणता असा वेगळा अनुभव तुमच्याजवळ असेल, प्लीज आमच्या विद्यार्थ्यांना तेवढा तुम्ही सांगा. अनेक अनुभव तुम्हाला सांगू शकतो मी की
माझ्याकडे अनेक विद्यार्थी येतात. बरोबर. पुणे विद्यापीठामध्ये आरोग्यशास्त्र विभाग आहे, हम्म. त्याच्यामध्ये आम्ही आमचा अभ्यासक्रम सगळ्यांसाठी खुला ठेवलेला आहे. अच्छा. त्यामुळे आमच्या इथे MPH आहे किंवा MSc आहे, त्याला अभ्यासक्रमामध्ये अनेक BMS विद्यार्थी येतात बरोबर. आणि अनेक असे विद्यार्थी आमच्याकडे PhD ला सुद्धा येतात. BMS MD करून PhD ला आमच्याकडे येतात. अच्छा. मग माझे अनेक विद्यार्थी BMS MD आयुर्वेद करून PhD केलेले आहेत. अरे बापरे. म्हणजे गिरीश टिल्लू म्हणून माझा विद्यार्थी आहे, त्यांनी आयुर्वेदामध्ये MD केली आणि नंतर संशोधनासाठी आमच्याकडे आले ते. अच्छा. त्यावेळेला CSIRचा खूप मोठा प्रोजेक्ट आमच्याकडे चालू होता आयुर्वेदिक औषधांवरचा. अच्छा. तर त्याच्यामध्ये ते सहभागी झाले आणि त्यांनी PhD पब्लिक हेल्थमध्ये केली. अरे बापरे. इपिडेमॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी पब्लिक हेल्थमध्ये PhD केली आणि आता ते पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत आणि हे आधुनिक विषय शिकवतात ते उत्तम रीतीने. अच्छा. त्यांनी माझ्याबरोबर पुस्तक सुद्धा लिहिलेले इंटिग्रेटिव्ह अप्रोचेस फॉर हेल्थ म्हणून. तसेच दुसरी सारिका चतुर्वेदी म्हणून माझी विद्यार्थिनी आहे, तिने BAMS केलं आपल्या टिळक आयुर्वेद कॉलेजमधनं आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट स्वीडन मधली कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट मी सांगेन की जगामधली वैद्यकीय संशोधनामधली सगळ्यात अग्रेसर जर कुठली संस्था असेल तर ती कॅरोलिन्स्का आहे. अच्छा. नोबेल प्राइजेस जिथनं दिले जातात त्या गावामधली ही संस्था हार्वर्ड मेडिकल स्कूल पेक्षा सुद्धा संशोधनामध्ये उजवी मी समजतो. अच्छा. अशा संस्थेमध्ये जाऊन तिने ग्लोबल हेल्थमध्ये PhD केली. अरे म्हणजे तुम्ही विचार करा, BAMS केल्यानंतर ग्लोबल हेल्थमध्ये PhD केली, ती परत आली, त्याच्यानंतर तिने समाजकार्यामध्ये अण्णा हजाऱ्यांबरोबर काम केले एका बाजूला, दुसऱ्या बाजूला NH आंटियांबरोबर काम केलं. आता ती माझ्याबरोबर लॅन्सेट सिटीझन कमिशनची फेलो म्हणून काम केलं तिने. आत्ताच लॅन्सेट नावाच्या प्रसिद्ध नियतकालिक तुम्हाला माहिती असेल, 1 नंबरचं शास्त्रीय जर्नल आहे ते, तर ते लॅन्सेट सिटीझन कमिशन म्हणून त्यांनी स्थापन केलं होतं आणि भारतामधली आरोग्याची परिस्थिती काय याचा अभ्यास करायला घेतला. तर त्या कमिशनमध्ये मी एक कमिशनर म्हणून होतो. तर त्याच्यामध्ये सारिका ही फेलो म्हणून तिथे जॉईन झाली. म्हणजे BAMS केलेली विद्यार्थिनी आहे ती. सुप्रिया भालेराव म्हणून आता भारतीय विद्यापीठामध्ये ईर्षा नावाची एक खूप मोठी संशोधन संस्था आहे. त्या संशोधन संस्थेमध्ये उत्तम संशोधन करते. ती स्वतः आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे. तिने BAMS आणि MD आयुर्वेद केलं आणि PhD केली ती शरदिनी डहाणूकर. आज त्या नाही आहेत, पण मुंबईमधल्या अतिशय प्रख्यात औषध शास्त्रज्ञ शरदिनी डहाणूकर, त्यांच्या हाताखाली ती तयार झाली आणि ती पुण्यात येऊन संशोधन करते आणि उत्तम संशोधन. अशी ही थोडी उदाहरणं, अनेक उदाहरणं मी तुम्हाला अशी सांगेन की BAMS केल्यानंतर किंवा MD आयुर्वेद केल्यानंतर त्यांनी संशोधनामध्ये उत्तम गती घेतलेली आहे. आणि माझं सगळ्या आपल्या प्रेक्षकांमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मला असं सांगणं आहे की आयुर्वेदाकडे तुम्ही आवड म्हणून बघा, आयुर्वेदाकडे तुम्ही औत्सुक्य म्हणून बघा, एक क्युरिओसिटी म्हणून बघा, एक आपल्या देशामधल्या आपल्या संस्कृतीचा एक ज्ञानशाखा महत्वाची आहे म्हणून त्याच्याकडे बघा. आणि आपली पण जबाबदारी आहे ना की आपली ही प्राचीन ज्ञानशाखा आज जगामध्ये तुम्हाला पुढे न्यायची, तर आपलं योगदान त्याच्यामध्ये आपण द्यायला पाहिजे. फक्त आपल्याला कुठेतरी ऍडमिशन मिळत नाही म्हणून आयुर्वेदामध्ये जातोय आम्ही, हे नका करू तुम्ही. आयुर्वेदामध्ये जाऊन मला एक जागतिक करिअर मी करीन असा पण तुम्ही करा. आणि आपले सगळे विचार जे आहेत आणि जे मी म्हणेन की BAMS केलं म्हणजे तुम्ही फक्त वैद्य म्हणून प्रॅक्टिस करायला पाहिजे असं नाहीये. बरोबर. तुम्हाला खूप मोठं जागतिक क्षेत्र खुणावतंय. बरोबर. त्याच्याकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा आणि त्याला निर्भयपणे सामोरे जा. आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही या विषयामध्ये आयुर्वेद असेल, योगा असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, सिद्ध जी आपल्याकडे नाहीये पण तामिळनाडूमध्ये सिद्ध खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, किंवा तिबेटियन मेडिसिन आहे ज्याला सोआरिप्पा म्हणतो आपण, नॅचरोपॅथी आहे, निसर्गोपचार आहे, हे सगळे अतिशय उत्तम ज्ञानशाखा आहेत. त्यांच्याकडे सुद्धा तेवढ्याच आदराने बघा, तेवढ्याच उत्सुकतेने बघा, तेवढ्याच आदरयुक्त भावनांनी त्यांच्याकडे जा आणि आपला विकास करा. धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली. इनफॅक्ट एक काउन्सिलर असून मला पण खूप आता असं मोटिवेशन आलं की मी मुलांना सांगितलं पाहिजे, बाबा तू इथे काही करू नकोस, तू BAMS ला ऍडमिशन नक्की घे. सर, ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्यात. पालकांना, विद्यार्थ्यांना खूप छान बऱ्याच गोष्टींमधली माहिती मिळाली. तर हा आजचा पॉडकास्ट मुलांनी नक्की पूर्णपणे व्यवस्थित बघावा. सर, तर आत्ता ह्या पॉडकास्टमधचा सगळ्यात शेवटचा विषय म्हणजे हा की तुम्ही खूप छान माहिती दिली, मुलांनी खूप छान ते ॲक्सेप्ट केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक निघालं की मुलं उत्तमरित्या शिक्षण घेतील आणि पुढे जातील. तर आजचा संवाद हा केवळ पॉडकास्ट पुरता मर्यादित नव्हता,
तर हजारो विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्याचा मार्ग दाखवणारा ठरला. करिअरची योग्य दिशा, संशोधनाची नवीन दृष्टी आणि आयुष क्षेत्रातील अमर्यादित संधी याबद्दल तुम्ही दिलेलं मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा देणार आहे. एडुपात परिवाराकडून तुमचा मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, योग्य माहिती तुमचा आत्मविश्वास वाढवते, योग्य निर्णय तुमचा करिअर घडवतो आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवतो. एडुपात, प्रवेशाचा गेटवे. पुन्हा भेटू अशा एका प्रेरणादायी मार्गदर्शक पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, पुढे जात राहा आणि तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाला योग्य दिशा द्या. आणि तुमचं ज्ञान आणि तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला खूप छानपणे सांगितल्यात. तुमचं खूप खूप मनापासून आभार. आता मी सपना तुमची रजा घेते. नमस्कार.